महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना चांगलंच भोवलंय। या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतलाय। त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही। राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली आहे। अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलाय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी गटातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी सामना पार पडला। त्यात शिवराज राक्षेचा पराभव झाला। मात्र पंचांनी दिलेला निर्णय न आवडल्यानं आणि तो चुकीचा आहे असं म्हणत शिवराज राक्षेनं गोंधळ घातला। त्यातच त्यांनी पंचांची कॉलरही पकडली, लाथ मारली, त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला। तर अंतिम सामन्यामध्ये पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं। त्यावेळेला त्यानं पंचांना शिवीगाळही केली। यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोन्ही पैलवानांवरती 3 वर्षांची बंदी घालण्यात आली। नंतर आपण बघतोय पंचांना राक्षेनं कशा पद्धतीनं कॉलर आधी पकडली आणि त्यानंतर लाथही मारण्यात आली। तर महेंद्र गायकवाडनं सुद्धा पंचांना शिवीगाळ केली आणि त्यानं मैदानातनं बाहेर पडला। तर स्वतः शिवराज राक्षे हे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवराज राक्षे, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। एक सगळ्यात महत्त्वाची मागणी तुमच्याकडनं वारंवार होत होती की रिव्ह्यू दाखवण्यात यावा, काय झालं त्या मागणीचं? रिमो दाखवा म्हणत होतो मी त्यांना, पंचांना। बर। आणि ते रिमो पाहून तुम्ही निर्णय द्या असं माझं चाललं होतं, पण त्यांनी रिमो न पाहता डायरेक्ट निर्णय देऊन टाकला होता। अच्छा, ही मागणी तुम्ही मारहाण करण्याच्या आधीची होती का नंतरची होती? म्हणजे तुम्ही जी मागणी केली मला रिव्ह्यू बघायचा आहे, ती मागणी आधी केलीत आणि त्यानंतर मारहाण झाली का आधी मारहाण केलीत आणि मग मागणी केली? नाही, आधी आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले की तुम्ही रिमो दाखवा आम्हाला। मग काय म्हणणं होतं त्यांचं? आणि मग त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या। तर त्यांनी जे ते पळत पाऊल घेत होते की हे मानायचं त्या ज्युरीक जावा, तो म्हणायचं त्या ज्युरीक जावा, आणि सगळ्यांनी म्हणजे असे टाळाटाळा केली तिथं। नाही, पण मग तुमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल ना, त्यांनी सांगितलं असेल की यावरती अंतिम निर्णय द्या, तुम्ही आधी रिव्ह्यू दाखवा। याबद्दल काहीच बोलणं झालं नाही मधल्या दरम्यानच्या काळात? रिमो दाखवा म्हणत होते, तर रिमो ते म्हणत नाही तसं दाखवता येत रिमो म्हणले। अच्छा, पण नियम काय सांगतो? होते, पंच कमिटी होती, ज्युरी होती। फक्त माझं एवढंच मत होतं की तुम्ही रिमो पाहून निर्णय द्या। बर, पण आता त्यांनी समजा ऐकलं नाहीये, तर तुम्ही जे केलेलं वर्तन आहे ते वर्तन किती योग्य आहे खेळाडू म्हणून? आणि तुम्ही अर्थातच काही सर्वसामान्य पैलवान नाही आहात, तुम्ही अंतिम सामन्यात लढत होतात, तुमचं हे कृत्य किती योग्य वाटतं तुम्हाला? आता तुम्ही मॅडम नीट व्हिडिओ ऐका। तिथं व्हिडिओ मध्ये मला त्यांनी तिथे शिवीगाळ केलेली आहे। मी तिथं रिमोचा मी तिथं निर्णय घेतला ना, तर प्रत्येकाने मला नाही म्हणूनच सांगितलं। बर, आणि तिथे शिवीगाळ झाल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला पंचांवरती। बर, पण मग आता या तुमच्या कृत्यामुळे तुमच्यावर कारवाई झाली, तुम्हाला काही पश्चाताप आहे या कृत्याचा? साहजिकच मॅडम, आता जर यांनी निलंबित केले, जर आता आणि परत काल आता मीडिया तर्फे त्यांनी सांगितलं की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय, मग ते तुम्ही आधीच का नाही तिथे डिक्लेअर केलं पंचांचा निर्णय हा चुकीचा आहे? जर पंच जर चुकीचे आहे, तर मग पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्या खेळाडूचं जर नुकसान होत असेल, तर असे किती खेळाडू आहेत मॅडम? पंचांवर काय आक्षेप आहे मग? त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे ना। आता तुम्ही मीडियाद्वारे सांगता की पंचांचा निर्णय चुकीचा आहे म्हणून। बरं, एकूण किती ज्युरी असतात, किती पंच असतात, नियम काय सांगतो त्याबद्दल थोडंसं सांगा, कारण सर्वसामान्य प्रेक्षक ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांना त्यामुळे कळू शकेल किमान नियम काय असतो। नियम काय आहे मॅडम? प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे मॅटला टच झाले पाहिजे आणि ते कमीत कमी 10 सेकंद होल्ड झाले पाहिजे। बर, पण तुमचं असं म्हणणं आहे की दोन्ही खांदे टेकलेलेच नव्हते? खांदे टेकलेले नाही, तुम्ही व्हिडिओ पण चेक करू शकता। आणि अध्यक्षांनी, कुस्तीगीर संघटनेच्या सेक्रेटरींनी पण स्वतः काल मुलाखत दिली
ती मुलाखत चालू आहे आता न्यूजला की बरं. पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झालेला आहे. मग पंचांचा जर निर्णय चुकीचा होत असेल तर एखाद्या खेळाडूचं नुकसानच आहे. मग तुम्ही खेळाडूवर जर तुम्ही निलंबित खेळाडूला करताय तर मग पंचांवर काय आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे ना त्यावरती. बरं, आता कोण सांगतंय की हा चुकीचा निर्णय आहे तुम्ही जर 10 पंचांचा? वेळा जर लाथ मारलेलं दाखवू शकता हम्म, तिथं, तर मग कुस्तीचा व्हिडिओ तुम्ही का दाखवू शकत नव्हता? हम्म. बरं, पण आता तुम्ही काही मागणी करणार आहात का की निलंबन मागे घ्यावं? जर पंचांचा निर्णय चुकीचा आहे तर जी काही आता निलंबनाची शिक्षा केलेली आहे ती काही कमी करण्यात यावी, अशी काही मागणी आहे का तुमची? मागणी तर माझी आहेच की निलंबित तुम्ही त्यावर तुम्ही नीट निर्णय घ्या. परंतु मग पंचांचा जर तुम्ही आता डिक्लेअर करता की पंचांचा निर्णय हा चुकीचा आहे तर मग पंचांवर काय आक्षेप घेतला पाहिजे? बरं, मग आता असं नाही का वाटत की जर आधीच बरं, तुम्ही माझी कुस्ती ते सामोपचाराने झालं, थांबला फायनलची असतात कुस्तीला आणि महेंद्र अशी गायकवाड सोबत बी असाच अन्याय झाला. बर, पण मग तुम्ही जर आधीच असं कृत्य केलं नसतं तर कदाचित तुमच्यावरती एवढी मोठी कारवाई झालीच नसती. जर त्यांनी जर तो रिमो जर दाखवला नसता मॅडम, जर दाखवला असता तर इथपर्यंत काय म्हणजे ही प्रोसेस झालीच नसती. नाही, प्रत्येक खेळामध्ये एक तर शिस्त अंपायर कशासाठी असते, असतो? त्या शिस्तीनं आपण जावं लागतं. पंचांना देव आणि माणूसच मानतो ना, मग त्यानुसार तुम्ही रिमो दाखवायला पाहिजे नव्हता ना. एखाद्या खेळाडूचं तुम्ही नुकसान का करताय? बरं, पण एक खेळामध्ये शिस्त असते, कुठल्याही खेळामध्ये शिस्त असते, त्या शिस्तीप्रमाणे जावं लागतं. त्या शिस्तीनं जर आपण गेलो असतो तर त्याचे जास्त फायदे होतात. ही गोष्ट तुम्ही का नाही लक्षात घेतली? त्या गोष्टीमुळे तुमचं जे निलंबन आहे ते एवढी मोठी कारवाई नसती झाली ना. खूप विनवणी केली मी त्यांना, खूप विनवणी केली मॅडम. तुम्ही व्हिडिओ पण ऐका तिथं, त्या व्हिडिओ मध्ये मला तिथनं शिवीगाळ झालेली खालनं पंचांमधनं. बर, पण म्हणजे पंचांनी अशा स्वरूपाचा का निर्णय घेतला? त्यामागचं काही खूप म्हणजे त्यांना खूप मी विनंती केली की तुम्ही रिमो दाखवा. तुम्ही रिमोच दाखवत नव्हता तर मग मॅडम काय करणार ना. नाही, पण मग असं का करत होते? पंचांना काय अधिकार काय आहेत पंचांच्या हातात, आणि त्या अधिकारांना ते बगल देत होते का? अधिकारी काय म्हणले? पंचांच्या हातात अधिकार काय काय असतात? रिव्ह्यू दाखवण्यासंदर्भात त्यांच्या हातात काय अधिकार असतात? त्याला बगल दिली का त्यांनी? त्यांना काहीच बोलले नाही, ज्युरी पळून गेले. अच्छा, अंग काढून घेते ते सगळं मॅनेज झालेलं होतं आधीच ना. पण मग हा रिव्ह्यू दाखवण्यात आला नाही. जनता सगळी तिथे उभी होती. जर मग तो स्क्रीनवर का दाखवला नाही रिमो की बाबा कुस्ती, मी एवढी विनंती करून तुम्ही का दाखवला गेला नाही? तुम्ही डायरेक्ट विजय देऊन टाकलाय. आम्ही चॅलेंज फेकलं होतं, त्या चॅलेंजचा तुम्ही तरी स्वीकार करायला पाहिजे ना. बरं, तुम्ही खेळाडू म्हणून विनंती केली तर तुमची मागणी होती तशी अजून तुमच्या प्रशिक्षकांनी सुद्धा मागणी केली होती का? प्रशिक्षकांनी मी मागणी केली. प्रशिक्षकांनी तर सांगितलं की 1 कोटीची पैणी लावली होती की. पण तरीही हे दाखवण्यात आलं नाही. ही व्हिडिओ बरं, पण मग आता तिथे एवढे तज्ज्ञ बसलेले होते, मोठी मोठी मंडळी होती, ज्युरी होती, नेते होते, तुम्ही तिथे पण जाऊ शकला असतात. असं कृत्य करण्याआधी तुम्ही जर तिकडे गेला असतात तर कदाचित तुमची मागणी मान्यही झाली असती. मागणी खूप केली मॅडम मी, म्हणून तर मागणी मान्यच होत नव्हती ना माझी तिथं. तुम्ही फक्त पंचांकडे मागणी केलीत की आणखीन कोणाकडे केलीत? पंचांक केली, अध्यक्षांक केली, उपाध्यक्षांक केली संघटनेच्या. हा, काय म्हणाले मग ते म्हणायचे की त्यांनी निर्णय घेतला त्यांचं ते बघतील. अच्छा, पण हे सगळं तुम्ही रिमो का दाखवला नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे का मॅडम? आणि नंतर आता मॅच झाल्यावर आता काल पत्रकार परिषदेत सांगता की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झालाय. मग ते निर्णय जर पंचांचा चुकीचा निर्णय झाला असेल तर एका खेळाडू अन्याय झालाय ना मॅडम. असे किती खेळाडू आहेत? बरोबर, नाही झाला असेल तर एका खेळाडू अन्याय झालाय ना मॅडम. असे किती खेळाडू आहेत? बरोबर. पण ही काही साधी सुधी स्पर्धा नव्हती. आक्षेप घेतलाय का तुम्ही? मला डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली माझ्यावर. मग पंचांचा निर्णय चुकीचा आहे, मग त्यांच्यावर का तुम्ही आक्षेप घेतलेला नाही? बरं, आता काय तुमची मागणी असेल आणि कोणाला निवेदन देणार आहात? तुमच्यावर झालेली निलंबनाची कारवाई जी आहे त्यावरती आता पुनर्विचार करावा म्हणून काही मागणी करणार का? मागणी तर आहे, आता त्यांनी निलंबित घ्यावी आणि जे हे पंचांनी जे राजकारण केलं त्यांच्यावर कारवाई करावी. बरं, पण तुम्ही एक शब्द वापरला की आधीच सेटिंग होतं.
हो आधीच सेटिंग होती, कारण कशी जे काय? पंच आत होता तो परत पंच दिसलाच नाही. अच्छा. बरं किती पंच असतात एकूण तुमचा हे असताना, म्हणजे पूर्ण या कुस्ती स्पर्धेमध्येच किती पंच असतात? पंच साईड पंच असतो, समोर पंच असतो, जो मेन मध्ये आता असतो तो एक पंच असतो. हम्म. आणि बाकीची ज्युरीची टीम असती, थर्ड अंपायर कडं जाता हा निर्णय. जर चॅलेंज टाकलं तर हा थर्ड अंपायर निर्णय जातं. चॅलेंज मी टाकलं होतं, चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्टच नाही केलं तर तुम्ही डायरेक्ट विजय नोंद घोषित केला. आम्ही चॅलेंज टाकलोय तुम्ही की अपील केली आम्ही की तुम्ही रिमोट चेक करा हम्म. मॅचचा हम्म. आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या. हम्म. तर कोणच ऐकायला तयार नाही मॅडम. हम्म. पण मग हे याचा तुम्हाला अंदाज होता का की हे सगळं मॅनेज झालंय आणि सेटिंग आहे? मग आता यानुसार तर 100% दिसतंय ना. माझं सोडा, तर माझ्यावर तर झालेलाच आहे. फायनलच्या कुस्तीला महेंद्र ओपन तसंच झालं, हम्म. महेंद्र गायकवाड. हम्म. बरं पण आता या सगळ्या कृत्यामुळे एकीकडे ते कृत्य जास्त दाखवलं जात आहे, तुम्ही म्हणताय तोच व्हिडिओ जास्त दाखवला जातोय, पण त्यामुळे चुकीचा हो व्हिडिओ संदेश तुम्ही पण गेला दाखवला ना. जातोय, पण व्हिडिओच्या आधीचे जे काय कारण आहे ते तुम्ही स्पष्ट दाखवा ना, की पंचांनी ते मान्य केली नाही बाबा. आम्ही रिमो दाखवा म्हणतोय, तर आम्ही किती वेळ झाले तिथं बोलतोय त्यांना की रिमो दाखवा. पंच हा याच्यावर ढकलतोय, तो त्याच्यावर ढकलतोय. नाही पण आता ते म्हणतायत ना की पंचांची चूक आहे, पंचांनी चुकीचा निर्णय घेतला. हो पंचांचं 100% मान्य केलंय की अध्यक्षांनी. बरं मग आता जे पुढे खेळाडू आहेत, मीडियावर तुमच्यासारखे चालू आहे, ती अनेक व्हिडिओ पण पैलवान आहे. आहेत जे आता पुढे खेळणार आहेत, तुम्ही आदर्श खरं तर असायला हवा अशा खेळाडूंसमोर आणि आहातच. फक्त एका कृत्यामुळे ही जी गडबड झालेली आहे त्यावरती आता स्पष्टीकरण द्या आणि येणाऱ्या काळातले जे पैलवान आहेत त्यांना जरा सूचना करा की काय कसं पद्धतीनं वागलं पाहिजे, काय करू नये, काय करावं. मॅडम एक गोष्ट, जर त्या व्हिडिओमध्ये तिथे लात मारायच्या तिथे व्हिडिओमध्ये तुम्ही नीट ऐका, मला तिथनं खालनं आईवरनं शिवी दिलेली हम्म. आणि माझे आई वडील जर रक्ताचं पाणी करतात आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही गाण बोला असल्यावर कोणत्या खेळाडूला सहन होणार आहे सांगा बरं तुम्ही. हम्म. पण याची रितसर तक्रार व्हायला हवी, तिथल्या तिथे आपण न्यायनिवाडा करणारे नसतो, हे याची तुम्हाला कल्पना आहे ना. हो आता यात बदनामी तुमची झाली, तिथे घडले काय ह्याच्याबद्दल कोणी वाच्यता करते का? तुम्ही केलेली कृती सगळ्यांना दिसतीये ना. हो मी केलेली कृतीच फक्त सर्वांना दिसते. पंचांचा चुकीचा निर्णय हा कोणाला काय दिसत नाहीये. म्हणूनच तुम्ही आता येत्या काळामध्ये अशा चुका कुठल्याही इतर खेळाडूकडनं, इतर पैलवानाकडनं घडू नये म्हणून काही आवाहन कराल का, सांगाल का खेळाडूंना की काय करायला हवं, काय करू नये पैलवानांनी? खेळाडू हा खेळाडूच्या वृत्तीनेच खेळत असतो मॅडम. फक्त यामागे पंचांचा चुकीचा निर्णय आहे. पंच एखाद्या खेळाडूला पराभव करायचा म्हणल्यावर करतातच, पॅसिव्हिटी देऊन करतात किंवा म्हणजे आता हे काल माझ्यावर जे झालं. पहिल्या फक्त मैदानात आले तर 6 मिनिटाची एकामेकाची असतो आणि नुसता मी तिथेच लढतो ना. जर माझी महेंद्राची गायकवाडची कुस्ती आली असती आणि तिथेच ताकदीने लढलो असतो. ऐक ना, आता आमच्या इंडियाचे कोच पण माझ्या शेजारी आहे मॅडम, बर त्यांच्यासोबत बी तुम्ही बोलू शकता. बर द्या, बोलू द्या त्यांना पण. हॅलो. हा बोला सर. हॅलो सर नमस्कार, आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. आता एक महत्वाचा प्रश्न हाच उपस्थित होतोय की तुम्ही तक्रार केली होती, तुमच्या तक्रारीला जर प्रतिसाद दिला जात नव्हता तर मग तुम्ही पुढे जाऊन ती तक्रार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त रेज होईल, ते तक्रारीचं कुठेतरी निराकरण होईल यासाठी प्रयत्न करायला हवा होता. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, कारण आता सध्या कृती दिसती आहे शिवराजची. तेरा नाम लिया। नहीं वो आपको बोल रहे, लेकिन कैसी तकरार आपने की है क्या नहीं वो बोल रहे। मैं जूरी के सामने गया हूँ जी। प्रोटेस्ट लेके, हम्म। सबके सामने बोला है कि ये निर्णय सही नहीं है, आप वीडियो देखो। मगर गुड बोलता है वो उधर है, उधर वाले बोलते हैं वो उधर है। सबके सामने 4 बार घूमा हूं मैं आके आप वीडियो देखो। किसी ने ये आ नहीं बरी कि मैं जूरी ओ पफीलू। सब इधर उधर मुंह करके न भागने लग गए थे सब रेफरी। अच्छा, तो आपको भी लगता है हेलो? सेटिंग हुआ था? सेटिंग हुआ था मैडम, ऐसा येतो का आपको भी आवाज? लगता है सर?
हेलो। हाँ, सेटिंग हुआ था ऐसा आपको भी लग रहा है? मैनेज आपको भी हुआ लग था रहा है? सब? मैनेज हुआ था क्या, आपको लग रहा है क्या? हाँ, पूरा मैनेज था, शुरुआत से मैनेज था। ड्राज डालने से शुरू होके, वजन से शुरू होके ड्राज ऐसे डाले गए, एक तरफ सभी अच्छे अच्छे पहलवान, दूसरी तरफ वैसे ही डाल दिए। सब पूरा शुरुआत से मैनेज था कि इसको महाराष्ट्र केसरी बनाना है, कैसे भी हो, बाई हुक और क्रुक इसको महाराष्ट्र केसरी बनाना है। सब ये मैनेज था हम्म। और हालात से पूरा क्लियर हो गया। नहीं, लेकिन अभी 3 राक्षस साल के का साथ निलंबन हो बेईमानी। गया, ये बहुत। फिर महेंद्र के साथ बेईमानी। जी। सभी रेफरी, जजेस सब एक मत के हो रहे थे। अब ये बताओ, प्रेसिडेंट के कहने के बाद भी वो वीडियो नहीं दिखा रहे। हम्म। सबके वीडियो दिखा रहे थे ना, आपने देखा है। हम्म। जो भी प्रोटेस्ट किया किसी ने भी, हम्म। उसी का वीडियो दिखाया। हम्म। क्या तकलीफ थी इनको वीडियो ना दिखाए? जब कुश्ती चित होती तो वीडियो दिखाते। जब कुश्ती चित नहीं हुई तो वीडियो नहीं दिखा रहे। इसलिए नहीं दिखा रहे कि उनकी गलती है। अच्छा, लेकिन अभी आगे जाके आप कहाँ पे आपकी ये सब दरख्वास्त गुजारिश करेंगे, कहाँ पे जाएंगे और किसको बताएंगे कि इसके ऊपर अभी निर्णय होना चाहिए? क्योंकि अभी तो बताया जा रहा है कि निर्णय गलत है। हाँ, कंपटीशन में इसके ऊपर कहा जाएंगे? महाराष्ट्र की कुश्ती है, महाराष्ट्र का प्रेसिडेंट वहां बैठा है, महाराष्ट्र का सेक्रेटरी वहां बैठा है, महाराष्ट्र के सारे रेफरी जज वहां बैठे हैं, महाराष्ट्र के पूरे गणमान्य व्यक्ति वहां बैठे हैं। इससे ऊपर कहां जाएंगे बताओ आप? नहीं, अभी तो इतना सब होने के बावजूद अभी अगर बताया जा रहा है कि ये गलत हुआ है, तो अभी तो आपके हाथ में कुछ पत्ते हैं कि आप बोल सकते हैं कि निलंबन वाली जो कार्रवाई है उसमें थोड़े चेंजेस हो जाए। 3 साल के लिए निलंबन बहुत बड़ी बात होती है एक पहलवान के लिए। बात सही है आपकी। उनके ऊपर निलंबन करो ना जो गलत डिसीजन दे रहे हैं। पहलवान के ऊपर बंदी लगा रहे हैं। इनका तो बना हुआ है काका पावर के अखाड़े के ऊपर बंदी लगाना। पहले 3-4 पहलवानों पर बंदी लगा रखी इन्होंने। अच्छा। और खुद काका पावर का लड़का 15 साल से पूना से लड़ रहा था, उसके खिलाफ बंदी लगा दी। तो पूना का नहीं है, वो पूना में पैदा हुआ है। इससे पहले 5-6 कंपटीशन लड़े हैं और इसी साल उसको निकाल दिया। अब तू नहीं लड़ सकता पूना से। अच्छा, क्या करोगे बताओ? तो इसका मतलब काका पवार संगठन और जो महाराष्ट्र कुस्तीगीर संगठन है, इसमें ऐसा ये है, जानबूझकर ये हो रहा है? हाँ, बिल्कुल जानबूझ के हो रहा है। लेकिन इसके पहले दूसरे आदमियों से बात करने ही नहीं देते। एक ही आदमी सारी बातें कर रहा है, एक ही आदमी मीडिया पर बोल रहा है कि ये हो गया, वो हो गया, ये बंदी कर देंगे, वो बंदी कर देंगे, सब कुछ अकेला कर रहा है। अच्छा, लेकिन इसके पहले तो काका पवार संगठन के बहुत सारे पहलवान आ चुके हैं, उन्होंने भी अच्छे खासे मेडल जीत लिए हैं, महाराष्ट्र केसरी भी हुए हैं। मैडम, अब 10 वजन वो मिट्टी के हैं, 10 वजन उधर मैट के हैं। 40 मेडल मैट पर हैं, 30 मेडल मिट्टी पे है, 70 मेडल है। 70 मेडल में से आधे से ज्यादा अकेले अखाड़े के हैं काका पवार के। अच्छा। और ये ही इनको जलन है। ये महाराष्ट्र के लिए अच्छा है ना, बढ़िया प्रैक्टिस हो रही है भाई, आगे भी मेडल लेके आ रहे हैं। काका पवार के अखाड़े के नेशनल चैंपियन है, काका पवार के अखाड़े के बाहर पहलवान जाते हैं, वो महाराष्ट्र का ही नाम करते हैं ना, और किसी का नाम करते हैं? ये बताओ आप। ठीक है, शिवराज से बात करनी है। शिवराज,
तू सांगशील आता काका पवार आखाड्याचा हा उल्लेख येतोय, अशा पद्धतीनं यापूर्वी काका पवार आखाड्यातनं अनेक तू तर पाहिलेले आहेत पैलवान की खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं खेळून त्यांनी आपलं मेडल जिंकलेलं आहे. मग अचानक असा वाद कसा काय समोर आला? आता काका पवार तालमीतल्या 4 मल्लांवर त्यांनी बंदी घातलेली आहे. हा, काय पण कारण काय? सगळ्यांचं मनमानी चालू आहे. म्हणजे यांना जे अधिकार आहे ते यांच्या मनाने यांनी अधिकार काढायचे आणि यांनीच ते लागू करायचे. बरं, शिवराज आता पंचांची माफी मागणार का? आणि माफी मागून या संपूर्ण प्रकरणाचा एक शेवटी एक काहीतरी छडा लागावा यासाठी कुठे जाणार आहात का? कोर्टात जाणार आहे आम्ही. बर, पण झालेल्या कृत्याबद्दल पंचांची माफी मागणार? कोर्टात जाऊन कोर्ट काय निकाल घेईन त्याच्यावर आम्ही डिसिजन घेणार आहे. जर पंचांची माफी मागितली तर कदाचित तुमच्यावरती झालेल्या कारवाईमध्ये काही बदल होऊ शकतो. हो, कोर्ट काय निर्णय घेईन त्यावरून मी तयार आहे. बर, त्या व्यतिरिक्त कुठल्या राजकीय नेत्यांकडे जाणार आहात का? येस. राजकीय नेत्यांकडे कुठल्या जाणार आहात? काय म्हणला मॅडम? राजकीय नेत्यांकडे कुठल्या जाणार आहात का कोर्टा व्यतिरिक्त? कोर्टात जाऊन ती बाजू मी माझी बाजू क्लिअर मांडणार आहे. बर. आणि त्यानुसार जे कोर्ट निर्णय घेईन त्यानुसार तो मला मान्य आहे. बर, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी, या संपूर्ण आणि घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिलीत. आणि पुढे आता कोर्टातही जाणार आहात. तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये शुभेच्छा. कोर्टामध्ये तरी तुम्हाला यश येवो अशी अपेक्षा. धन्यवाद शिवराज, आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि आपल्या कोर्टचे सुद्धा आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.